एअर इंडियाचं विमान त्याच्यामध्ये एक क्रू मेंबर स्वर्गीय इरफान समीर शेख हा आपल्याच 22 वर्षाचा राहणारा संत तुकाराम नगरमधला पिंपरी त्याचं दुःखद निधन झालं। अक्षरशः त्या विमानामध्ये टेक ऑफ झालं। आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या चॅनलवर बघितलं, वेगवेगळ्या क्लिप आपण बघितल्या। ते फ्लाईट नंबर AI 171 होतं आणि अर्ध्या पाऊण मिनिटामध्ये वर उडालेलं विमान हळूहळू खाली यायला लागलं। काय झालं माहीत नाही, त्याचा आपल्याला थोड्या दिवसामध्ये माहिती मिळेल। ती मिळवण्याचं काम त्याला ब्लॅक बॉक्स असतो त्या पद्धतीनं त्याच्यातनं माहिती मिळवण्याचं काम चाललेलं आहे। जवळपास निष्पाप 274 लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला। 242 प्रवासी होते, क्रू मेंबर्स होते, त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला। आणि तो एक प्रवासी रमेश विश्वास कुमार हा चमत्कारित्या वाचला आहे। त्यालाही कळत नाही की आपण कसं कुठनं पडलो आणि कसा वाचलो। म्हणजे त्याला पंतप्रधान त्याच्याशी बोलले, मीडिया त्यांच्याशी बोलला, तो म्हणतो सगळं मला दिसत होतं, आता आम्ही सगळे मरतोय, परंतु मी कसा तिथनं पडलो खाली आणि खाली पडल्यावर चालत आलाय। अर्थात त्याची तब्येत पण चांगली आहे, धडधाकट आहे। त्याच्यामुळं एक लक्षात ठेवा, धडधाकट तब्येत असल्यानंतर त्याचा किती उपयोग होतो। नाहीतर काहींची ढेऱ्या फुटल्या नाही, ढेऱ्या सुटल्यात। पुन्हा म्हणतील अजित पवार असं म्हणला। ते पेट्रोल सोडत होते तर म्हणले पेट्रोल चोरत होते। काय येतं यांना सांगायचं। आता मी एकदा एक झटका बसला, आता सारखा झटका कसा बसून घेईल। पण काय आता करतात, त्यांच्या हातात मीडिया आहे, आपण जास्त बोलू शकत नाही।